पुढच्या आहे वाटतं. आता शुक्रवार 11, 12, 13 होता. पुढचा ना 4 दिवस नाही 3 दिवस आहे. 4 दिवस करतील ती वाटतं. 4 दिवस उलट लय भारी शेड्यूल होतं माहिती आहे का? तर वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकाचा गोलंदाज राम आणि पहिला चेंडू पेस करताना झेल सोडला गेला आणि जीवदान दिले गेलं. मोका भी दिया और छक्का भी दिया. झेल कोणाचं सोडता येत नाही. म्हणून कधी कधी आमचे दशरथ पाटील म्हणतात हा मॉलचा माल नाहीये. मित्रा चांगल्या फलंदाज या ठिकाणी झेल सोडलेला आहे. जीवदान मिळतंय सुदायाला. वन बॉन्स एका टप्प्याने चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. बघा जीवदान मिळाल्यानंतर सुद्धा याच्या बॅट मधून देखील चांगला फटका आपण पाहिला पलटवार करताना. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राम. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका आहे. हा चेंडू देखील पीट करेल क्षेत्ररक्षकाला. वारंवार चुका आणि चुका मैदानामधून पाहतोय. खऱ्या अर्थाने झेल घेण्यासाठी कदाचित थोडासा प्रयत्न झाला नसावा. चेंडूची थोडीशी वाट पाहिली आणि त्या चेंडू खऱ्या अर्थाने त्या क्षेत्राची देखील वाट लावली. वेट केला. खऱ्या अर्थानं रामची काही चुकी नाही याच्यात. पहिलं षटक हे खऱ्या अर्थानं फार डेंजर असतं गोलंदाजासाठी. पॉवर प्लेचं षटक असतं. आणि सर्व फलंदाज इनफिल्ड मधून असतात. फक्त 2 क्षेत्ररक्षक बाहेर असल्या कारणाने गोलंदाजी कसोटी असते ती पहिल्या ओव्हर मधून. संघाची धावसंख्या पुढे सरकते 14. अतिशय चांगला फटका. चेंडू थोडासा फ्लिक झाला ऑन साइडला येतोय. डीप मधून चांगले क्षेत्ररक्षण मिळते. इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण झालं. एक दोघांची संधी दिली. धावसंख्या 15. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर एक गोलंदाज राम. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आपल्याला मिळाली. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. युवा संघाचा कॅप कारभाव संघाला देखील विनंती असेल. बघा तुम्ही जर उशीर केला तर कदाचित यानंतर फलंदाजी तुम्हाला करायची आहे. आउट ऑफ इनसाइडचा फटका. हा चेंडू देखील जाईल सीमा रेषेबाहेर चौकार. आपण पहिल्या ओव्हर मधून चांगल्या धाव फलकावर धावसंख्या 19. पुन्हा एकदा गोलंदाज राम. षटक क्रमांक पहिला आता ते पॉवरच्या षटकारामधून थोडासा मागणा गोलंदाज ठरतोय राम. स्ट्राईक रोटेट करतोय प्रवीण पाटील. थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. स्वतः संगनायक मला वाटतं त्या ठिकाणी चुकणे महत्वाचा पहिला फलंदाज बाद होतोय. प्रवीण प्रेमनाथ कॅप्टन
गोलंदाज सागर तारे. उद्या किती स्लॉट आहे? गोलंदाज सज्ज होतोय. आता मात्र अतिशय चांगला चेंडू कॅरी केला जातो. उत्तम झेल खाली केला जातो. महत्वाचा पहिला फलंदाज बाद होतोय सुधाकर. फटका उत्तम होता. प्लेसमेंट थोडस चुकीचं आपण पाहिलं. ऑन साईडला फटका खेळला. क्षेत्ररक्षक दक्ष होतो. कुठल्यापर्यंत चूक नाहीये. चूक असू चेंडूला कलेक्ट केला आणि महत्वाचा पहिला फलंदाज बिग विकेट. बडी सफलता या प्राप्त गेंदबाज सागर तारे. चालता ना असेल बहुशा आहे का नाही घ्या या इकडे. महत्वाचा फलंदाज बाद होतोय सुधा. नेक्स्ट बॅट्समन येतोय राजू. पहिला चेंडू षटक क्रमांक दुसरा आणि पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त होता गोलंदाज सागर तारे. बिग विकेट. अरे वा. अतिशय चांगला चेंडू. सुंदरसा फ्लिकचा फटका आपण पाहतो. चेंडू स्केअर ऑफ विकेट. खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चौकाराला चौकाने संख्या धावसंख्या देखील 4 ने पुढे सरली. धावसंख्या होती ती दुसरं. आउट ऑफ. नेक्स्ट 1+4. हॅलो. चेंडू मात्र बॅटच्या आउट साइड एज घेतो. चेंडू जातो शॉट ठाण्याला. एक दोघांची संधी. धावसंख्याकडे पुढे सकते. धावसंख्या होते ती 29. विशाल लक्षाकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय. मोरे दिवे. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केल्यानंतर मात्र थोडासा या ठिकाणी मात्र आता चांगला चेंडू. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. फलंदाज शफल झाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडूची लाईन परिपूर्ण मिस होताना स्विंग अँड मिस. एलिप्सचा चेंडू होता. पडल्यानंतर खाली जातोय. बीट झाला फलंदाज. फुल्यांचा चेंडू ऑन साइडचा फटका सजलाय आणि चेंडू जातोय. आउट ऑफ पार्क.
याच्यात चांगला फटका आपण पाहिला. पहिल्यांदा थोडासा स्टेप आउट निश्चित झाला होता. पुलेंचा चेंडू ऑनसाचा फटका देखील त्याच्या बॅटमधून सजला. साइड अँगल असल्यावर ह्यो फायदा होतो. आता मात्र फलंदाज त्रिफळाचीत बाद. दुसरं समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 35. तर बघूया येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये केला संघ आउटकडे जाण्याचा प्रयत्न करेल. याचं धावतं वर्णन करतील. बॉलर हा किती का नाही मग गेलं नाही कोंबड्या ना कोंबड्या सर ते सर उद्या बारीक कोंबड्या सुवेल 2 षटकं संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू आपण पाहतो डॉट गेलेला आहे. रमनाथ पाटीलचा हा चेंडू शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग डीप पॉइंट डीप कव्हर लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. हा चेंडू लॉफ केलेला आहे आणि हवेत क्षेत्र सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय षटकारासाठी. या इनिंग मध्ये 2 वेळा असं झालं की सीमारेषेवर झेल पकडला, मात्र पकडल्यानंतर काही क्षणात सुटला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडला. असं 2 वेळा आज मरोई दिवे संघाचं लक जे आहे ते लक खूप बलवत्तर आहे. भाग्य त्यांचं खूप बलवत्तर आहे आपण म्हणू शकतो. प्रेमनाथ पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो, इथे मात्र बॅटवर बॉल आल्यानंतर समजलं होतं प्रेक्षकांना चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडेल षटकारासाठी. एक वेगाने धावसंख्या पुढे जात आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला होता मरुआई दिवे संघाने तो आतापर्यंत कुठेतरी यशस्वी ठरलेला आहे. जो प्लॅन केला होता गेम प्लॅनिंग खूप महत्वाची असते. पहिला सामना जिंकल्यानंतर प्रमोद पाटीलशी मी बोललोय की मरुआई दिवे संघ जेव्हा पहिला सामना जिंकतो तेव्हा त्यांना थांबवणं खूप कठीण असतं. आणि तेच घडलेलं आजच्या पूर्ण दिवसामध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. खरे तर अगदी समोर चेंडू पडला होता. पडल्यानंतर यष्टीरक्षक बघा किती खेळीमेळीचं वातावरण आहे 40+ क्रिकेटमध्ये. 06-160 असं या षटकाचं पृथक्करण आहे. आता मात्र काय आहे या चेंडूमध्ये काय दडलंय? षटकार, चौकार की डॉट की विकेट? षटकार दडला होता या चेंडूवर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय षटकारासाठी.
चांगलं परफॉर्मन्स केलं. नंदकिशोर कारभाव ए संघाला इथे त्यांनी रोखून ठेवलं बघण्यासाठी त्यांचा खेळ. म्हणजे एक एक जर म्हटलं तर त्यांच्या संघाकडून खूप चांगली कामगिरी झाली. बी संघ आज काट टाकतोय. बी संघ या स्पर्धेमध्ये कुठेतरी एक मोठा संघ म्हणून उदयाला येतो. ही नंदकिशोर ए आणि बी संघासाठी खूप चांगली गोष्ट आहे. त्यात वैभव खरं तर बरेचसे संघ असे होते त्यामध्ये इगल स्पोर्ट कार्डी असो, स्वराज्य कशेली असो, छत्रपती शिवाजी वडूनगर संघ असो, त्यानंतर चौथा हिरवा मानकोली असो किंवा चालू सामना जो आहे नंदकिशोर कारभाव बीचा, परंतु त्यांचा जोडीदार संघ नंदकिशोर कारभाव ए असो, या संघाने खूप चांगले दिवस बघितलेले आहेत. त्यामध्ये आपण न्यू किंवा पिंपळनेर संघालाही विसरून चालणार नाही. खूप वैभवशाली या संघाने सर्व संघांनी दिवस बघितलेले आहेत. इथे काळ मित्रांनो तसा राहत नाही. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. परिवर्तन प्रत्येकाने स्वीकारायला पाहिजे आणि तेच परिवर्तन आज नवीन 40+ क्रिकेट संघटना स्वीकारत आहे. खरे तर कालाच्या बरोबर चालणं, कालाच्या बरोबर धावणं हे प्रत्येकासाठी आवश्यक असते. ज्याप्रमाणे मोबाईल अपडेट होतो, त्याप्रमाणे प्रत्येकाने स्वतःला अपडेट करणं आवश्यक असते. स्वतःच्या संघाला अपडेट करणं आवश्यक असते. आणि ते बखूबी काम नंदकिशोर कारभाव बी संघाने स्वतःला अपडेट करून केलेले. नागेश वशिलन भादवड ए संघालाही विसरून चालणार नाही. याही संघाने खूप वैभव बघितलेले. इथे मात्र चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून जातोय. सीमारेषा पार चौकार. पहिली या चौकाराने धावसंख्या धावफलकावर पुढे जाते ती 58. नवीन 40+ क्रिकेटर्सनी या आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये खूप परिवर्तन बघितलेले. ओव्हर द विकेट गोलंदाज ते शफल क्रॉस झाले. फलंदाज लॉंग लेग सीमारेषेकडे जातोय. चप्पल पासून ते ब्रँडेड शूज पर्यंत त्यांनी प्रवास केलेला आहे. रेडिओ पासून ते युट्यूब पर्यंत या खेळाडूंनी प्रवास केलेला आहे. अगदी काळाच्या तोपेल्याची बॅट ते ब्रँडेड बॅट इथून त्यांचा प्रवास झालेला आहे. शेतातील खेळपट्टी ते कॉन्क्रीटची खेळपट्टी इथपर्यंत त्यांचा प्रवास आहे मित्रांनो. मैदानाचा तर विचारूच नका. इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. अगदी शेतातील कांड्यातून मैदान तयार झालेलं असतं आणि त्या मैदानातून एक अद्ययावत मैदान, त्या मैदानापर्यंत त्यांचा प्रवास आहे. टेकल्याचे स्टंप, येड्या झाडाचे स्टंप ते आज ब्रँडेड स्टंप इथपर्यंत त्यांचा प्रवास आहे या नवीन या कुठल्याही 40+ क्रिकेटर्सचा. फोर्थ विकेट गोलंदाज तयार नागेश. हा चेंडू पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बनले प्रेक्षक. प्रेक्षकांनी झेल घेतला. षटकार. षटकाराने धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती तब्बल 66 66. हो, इथे खाली राहणारा चेंडू होता. टिवाच्या अंदाजाने स्लॉग स्वीप केला होता. धाव मिळते एक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव पूर्ण. एक धाव महत्वाची आहे. पंच वैती सरांचा इशारा येतोय बाईचा. एक आव्हान 2 अवांतर धावा आल्या. अवांतर धावाने धावसंख्या पोहोचली 68. रबरी चेंडू, अगदी सफेद चेंडू, लाल चेंडू, रबरी या चेंडू पासून ते आज कॅप्टन निविया या ब्रँडेड कंपन्यांच्या चेंडू पर्यंत ती लाल दंतमंजन यायची त्याच्या ढबीवर म्हणजे बॉक्सवरही खेळलेला आहे. या इथे आपण पाहतोय की आजच्या दिवसातील हा एक मोठा फटका बॅक मधून येतोय संदीप पाटीलच्या.
जी. धावसंख्या 6 ने पुढे सरकते तब्बल 74. 74. खूप मोठा स्कोर झालेला आहे. खूप मोठा स्कोर झालेला आहे. नंदकिशोर खारबाव बी संघाच्या फलंदाजांना तयार राहावं लागेल ऍक्शनसाठी. ड्राईव्ह केलेलाय. इथे मात्र एक सेफ फटका. स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 78 धावा धावफलकावर लागतायत आणि अशा प्रकारे तब्बल 80 धावांचं लक्ष. आणि मागच्या आपण सामन्यात बघितलं आजच्या दिवसभरात तर 79 धावा केल्या होत्या नंदकिशोर खारबाव. 81 धावा केल्या होत्या नंदकिशोर खारबाव बी संघाने रानाल वर्सेस. तर प्रत्येक गेम वेगळा असतो मित्रांनो. उद्याला मी विनंती करेन सर्वात प्रथम स्वयंभू पायगाव आणि जय गावदेव वडुनवकर दोन्ही संघाचे कॅप्टन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ठीक 9 वाजता तुम्हाला या ठिकाणी रिपोर्टिंग करायची. पहिला सामना आपल्याला ठीक 9 वाजता या ठिकाणी सुरू करायचा आहे. त्याशिवाय आपले 11 सामने कंप्लीट होणं खूप मुश्किल आहे. आपल्याला स्वच्छ सूर्यप्रकाशात अंतिम सामना खेळायचा आहे. त्याचप्रमाणे जय बजरंग कारिवली संघ माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल आणि चालू सामन्यातील विजेता संघ उद्या आपण वेळेवर या ठिकाणी पोहोचायचंय. कारण तिन्ही संघातून एक लकी ड्रॉ केला जाईल. सेमीफायनलचा सामना आपल्याला लवकरात लवकर खेळवायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. तत्पूर्वी सर्व संघांना एक विशेष सूचनाही असेल. काटेची स्पर्धा पुढच्या आठवड्यात गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार या 4 दिवसामध्ये खेळवली जाणार आहे. ज्या संघांना सहभाग घ्यायचा असेल त्या संघांनी लवकरात लवकर आपला सहभाग नोंदवायचा आहे. सोहेल 79 धावांचं लक्ष मोठं लक्ष आहे. संध्याकाळच्या सत्रात इथल्या रेग्युलर क्रिकेटर्सची सकाळी चर्चा झाली आणि त्यांनी असं सांगितलं की सकाळच्या सत्रामध्ये इथे धावा खूप कमी होतात म्हणजे 11 वाजेपर्यंत. त्यानंतर संध्याकाळचं जे सत्र आहे 5:30 ते 7:30 की या 7 या सत्रामध्येही मोठे फटके खूप कमी लागत असतात. आणि त्यांचं जर म्हणणं खरं असेल तर नक्कीच इथे खूप प्रयत्न करावे लागतील नंदकिशोर खारबाव बी संघाच्या फलंदाजांना. खास करून प्रसादला चांगली सुरुवात करावी लागेल. पहिला सामना स्वयंसोड पायगाव वर्सेस जयगावदेव वडुनगर. उद्या दुसरा सामना बंद्रा मारुती काल्हेर वर्सेस जयदुर्गा सुरई ए. तर तिसरा सामना असेल चौथा एरवा मानकोली ए वर्सेस सचिन स्पोर्ट पूर्णा. उद्याच्या दिवसात चौथा सामना असेल सोनादेवी टेमगर वर्सेस निखिल स्पोर्ट हार्डी. या सर्व संघांना विनंती असेल 8ही संघांना आपण वेळेवर उपस्थित राहा. त्यानंतर जॉली स्पोर्ट कामतगर आणि गंगामाता गोंदवली याही 2 संघांना विनंती असेल की आपण वेळेवर उपस्थित राहा. आपले सामने सर्व सामने वेळेवर होतील आणि शक्यतो उद्या 3 षटकांचे सामने होतील. कुणीही 4 षटकांचे आर्ग्युमेंट करू नका. कारण उद्या आपल्याला 11 सामने खेळवायचे आहेत. हे रविवारी जे संघ आलेले आहेत या संघांच्या स्वतःच्या म्हणजे इच्छेनुसार आपण रविवार दिलेला आहे. तरी त्या संघाने अग्रीमेंट करू नका की आम्हाला 4 षटकांचे सामने खेळायचे आहेत. कारण आपल्याला स्वच्छ सूर्यप्रकाशात अंतिम सामना खेळवायचा आहे. तर एक आयोजकांच्या वतीने मी विनंती करतोय की कुणीही आयोजकांवर जबरदस्ती करू नका की आमचा सामना 4 षटकांचा खेळवा. कारण वेळेनुसार आपण तशी सामन्यामध्ये फेरबदल करणार आहोत. धन्यवाद. थँक यू सो मच.
गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय गोलंदाज प्रवीण सुरुवात करेल. राऊंड द विकेट. पहिला चेंडू ऑफ स्टंप किंचित सोडणारा चेंडू होता. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा पहिला चेंडू डॉट आहे इथे. गोलंदाज तयार. हा चेंडू अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केला. एक धाव कंप्लीट झाली. टॉस अतिशय महत्वाची होती अंतिम सामन्यात आणि ही महत्वाची टॉस ज्यावेळी दिवे संघाने जिंकली त्यावेळी नक्कीच त्यांनी लगेच फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय महत्वाचा होता. कारण या वातावरणात आपण नेहमी बघतो की 100 सामन्यांपैकी मी तरी आतापर्यंत समालोचन करताना या परिस्थितीत 90 सामने हे बॅटिंग करणाऱ्या टीमने नेहमी जिंकलेले आहेत. प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमने. इथे चांगला फटका आहे. चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल चौकारासाठी. आजचा दिवस जो झाला प्रकाश भाऊ, आजच्या दिवसात सर्व संघांनी खूप सहकार्य केलं. खास करून वेळेच्या बाबतीत अगदी संघ वेळेवर उपस्थित राहिले. सर्व संघांकडून तीच अपेक्षा आहे. उद्या तब्बल 11 सामने होणार आहेत. त्यामध्ये एक सेमीफायनलचा तसेच एक फायनलचा. म्हणजे आपण उद्याचा जर दिवस बघितला तर पूर्ण शेड्यूल पॅक असेल आणि उद्या आपल्याला एका मिनिटाची फुरसत मिळणार नाही. तरी उद्या जेही 10 संघ आहेत त्या 10 संघांनी अगदी वेळेचं बंधन पाळायचंय आणि निश्चित आपल्याला जी वेळ दिलेली आहे त्या वेळेवर आपण पोहोचायचंय. ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला मात्र ताकदवर फटका नाही. हा हवामानाचा परिणाम आहे मित्रांनो. तुम्ही किती या हवामानामध्ये किती जोराने फटका मारा, तुमची बॅट थोडीशी मागे जाणार, बॅट व्हायब्रेट होणार आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर जायला खूप कठीण परिस्थिती निर्माण होते. राऊंड द विकेट. गोलंदाज तयार. प्रवीण. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ऑफ स्टंपचा चेंडू ऑन साइडला खेळून काढला होता. एक धाव आली. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 8. खरं तर खारबावचे प्रेक्षक नाराज तितके नसतील. 7 धावसंख्या झालेली सॉरी. नाराज तितके नसतील. कारण ज्या संघाकडून त्यांना अपेक्षा नव्हती त्या संघाने खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे आणि त्यांनी दाखवून दिलेले आहे की येणाऱ्या सीझनसाठी आम्ही तयार आहोत. हाही चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. खेचून काढलेला आहे. आणि असा कॉन्फिडन्स ना प्रत्येक नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या संघामध्ये येणं आवश्यक आहे. प्रत्येक संघाने या कारभाव संघाचा आदर्श घ्यायला पाहिजे की अगदी कठीण परिस्थितीतून हा संघ एक चांगला संघ म्हणून हळूहळू उदयाला येतोय. खूप चांगली फलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी आणि खास करून क्षेत्ररक्षण या संघाकडे आहे आणि या संघाने येत्या सीझन मध्ये नक्कीच एक अलार्म वाजवलेला आहे बाकी संघांना की येस वी आर रेडी. आम्ही तयार आहोत. तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागल्या 9. 9 विदाउट लॉस. गोलंदाजीसाठी येतोय प्रदीप. प्रवीण आणि मागे प्रमोद. म्हणजे हे ट्रिपल पी जे आहेत ते या मरुआई दिवे संघाचा एक अविभाज्य घटक आहेत. लकी भाऊ थोडेसे मागे पडलेले आहेत परंतु त्यांनी चांगला संघ घडवलेला आहे. कॅप्टन्सी त्यांनी सोडली आणि इथे मात्र पाहतोय आपण झेल उडालेला आहे. झेल कलेक्ट करता आलेला नव्हता. 2 धावा पूर्ण. नाही प्रसाद खेळपट्टीवर असणं तितकं महत्वाचं आहे परंतु प्रसाद धावा करून
जास्त धावा केलेल्या नाहीत त्यांनी. म्हणजे धावून धावा जास्त केलेल्या नाहीत. त्याच्या बॅटमधून षटकार, चौकारच बघितले प्रेक्षकांनी. सिंगल, डबल्स, ट्रिपल जास्त करून बघितले नव्हते आज पूर्ण दिवसामध्ये. हो, वेगवान चेंडू, वेगवान चेंडू. आज जबरदस्त लाईन आणि लेंथ, अगदी सरळ रेषेत चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. शांत क्रिकेट पाहायला मिळते. प्रेक्षकही शांत झालेले आहेत. व्यासपीठ थोडंसं शांत झालेले आहेत. आणखी एक चांगला चेंडू. मात्र इथे गोलंदाज शांत नाहीये. गोलंदाज आक्रमक झालेला आहे फलंदाजाविरुद्ध. अशा फलंदाजाला ज्यांनी या स्पर्धेमध्ये 50 केल्या, त्या फलंदाजाला मात्र पूर्णपणे साखल दंडाने जणू बांधून ठेवलेलं आहे प्रदीप बॉलरने. हा चेंडू ऑफ स्टंप किंचित सोडणारा, मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. अजूनही अपील आहे तिथं, अपील केलेला आहे. पंचांचा इशारा येतोय वैती सरांचा. या व्हाईट +1 अशा 2 धावा आल्या आणि या 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर लागली ती 13. तब्बल 79 धावा करायच्या आहेत. दिल्ली बहुत दूर आहे. हवाई यात्रा करावी लागेल दिल्लीला जायचं असेल तर. आणखी एक फ्लिकचा फटका. मित्रांनो, या क्रिकेटच्या धामधुमीत मात्र 22 जानेवारी विसरू नका. प्रत्येक हिंदूने जणू दिवाळी साजरी करावी असा हा दिवस. कुठला पक्ष बघू नका, कुठला धर्म बघू नका, कुठली जात बघू नका, तर फक्त आणि फक्त आपले प्रभू श्रीरामचंद्र बघा. हे श्रीरामचंद्र अगदी त्यांच्या काळात तब्बल 12 वर्ष वनवासात होते आणि कलियुगात जे श्रीरामचंद्र तब्बल 500 वर्ष वनवासात राहिले. 22 जानेवारी या दिवसात त्या प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येला येत आहेत आणि अयोध्येमध्ये भव्य अशा राम मंदिराचं उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मित्रांनो, एक हिंदू म्हणून नक्कीच या सोहळ्यात आपण सहभागी व्हा आणि आपल्या घरी, आपल्या गावात, आपल्या नक्कीच परिसरात एक दिवाळी साजरी करा. धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 15. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार होईल. प्रदीप. बॅट्समन आय थिंक महेश आउटसाइड एज. शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. शेवटचा हा चेंडू होता आणि अजूनही एक या षटकातील चेंडू शेष आहेत. एक वाईड चेंडू आला होता. धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 16. लॉफ केलेला आहे. संदीप पाटील आहे तिथे डीपला. एक धाव येईल. आय थिंक धाव मिळालेली नाही. धाव घेण्याचा प्रयत्न नाही, कारण नॉनस्ट्राइक एंडचा जो फलंदाज आहे तो एक चांगला फलंदाज आहे आणि त्याच्याकडे स्ट्राईक राखलेली आहे. उर्वरित 2 षटक म्हणजे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल करायच्या आहेत त्या 73 धावा. 72 धावा करायच्या आहेत. 16 धावा झालेल्या आहेत. येस 16. गोलंदाज सुधाकर. आय थिंक 3 षटकांचा जर सामना असता तर परिस्थिती वेगळी असती. हो, जेन्युइन आउट स्विंगर आपण बघितला. लेफ्टी बॉलरचा हाच फायदा असतो. कुठलाही संघ आपल्या संघामध्ये एक लेफ्टी बॉलर का ठेवतो? कारण उजव्या हाताचे जे फलंदाज असतात त्यांना नेहमीच लेफ्टी बॉलर जे असतात ते त्रासदायक ठरत असतात. आणि सुधाकरने अशा अनेक सामन्यात एक चांगली गोलंदाजी केलेली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हाही चांगला चेंडू.
बघा त्या सुधाकरचा माइंड बघा. त्यांनी वेगावर या सामन्यामध्ये भर दिलेला नाहीये. अगदी चेंडू सोडतोय. गुडलेन स्पॉट पकडलेला आहे आणि त्या गुडलेन स्पॉटवर फक्त चेंडू सोडतोय. प्रत्येक गोलंदाजाला स्वतःमधील हा बदल खूप आवश्यक असतो. पुन्हा एकदा आपण पाहतोय वेग खूप कमी केलेला आहे. अगदी डॉट 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 असे 3 डॉट चेंडू, 3 बिंदू चेंडू टाकलेले आहेत. चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. प्रेशरमध्ये फलंदाज. फलंदाज तरी काय करेल? त्याला फक्त हिट करायचे आहेत चेंडू. एकेरी दुहेरी धावाने तर काही फरक पडणार नाहीये. हो, इथे काय झालंय? आउटसाइड एज लागली. यष्टीरक्षक चौकन्न आणि यष्टीरक्षक फेल घेतोय. फलंदाज फेल. परंतु कुठे ना कुठे शेवटच्या सामन्यामध्ये फलंदाजांना सूर गवसला नाही. खास करून मी तर म्हणेन गोलंदाजी खूप कमजोर झाली शेवटच्या सामन्यामध्ये. कारण त्या अगोदरही ते सामना खेळले होते. गोलंदाज थोडेसे थकलेले होते आणि सुधाकर यांनी बॅटिंग घेतली. त्यांना थकलेले गोलंदाज खरं तर खेळायला मिळाले आणि त्याचाच फायदा झाला त्यांना. पूल केलेला आहे. पूलमध्ये दम नाहीये. फक्त एक मिळेल. फिल्डिंग करून खरं तर थोडासा थकान जाणवली होती गोलंदाजांमध्ये आणि गोलंदाजी करताना खरं तर चूक टप्प्यावर त्यांनी गोलंदाजी केलेली नाही. खूप सैरभैर होता आणि त्याचा फायदा सुधाकरनेही घेतला. त्याचा फायदा नक्कीच संदीप पाटीलनेही घेतला. त्याचा फायदा राजू पाटीलनेही घेतला. फुलटॉस आहे. हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकत नाही कारण क्षेत्ररक्षक होते तिथे. संजय चांगले क्षेत्ररक्षण करताना धावसंख्या धावपलकावर लागलेली ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 या षटकामध्ये फक्त एक धाव आली. जबरदस्त बॉलिंग. एक विकेटही आला सुधाकरला. तर आता मात्र शेवटच्या षटकामध्ये फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. किती धावा शिल्लक आहे तेही सांगून काही उपयोग नाही. कारण फक्त 17 धावा धावपलकावर लागलेले आहेत. तब्बल 72 धावा अजून करायच्या आहेत. कारण 89चं टार्गेट 79चं टार्गेट आहे. सॉरी 62चं 62 धावा अजूनही बाकी आहेत. सॉरी सतीश हाच तो गोलंदाज जो मरुआई दिवे संघाला वर्षभर आठवत राहील. त्याच्या चेहऱ्यावरही हसू आहे बघा. दमन चषक तो आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही असा हा गोलंदाज. आता मात्र बघा त्याला वाटतंय की मी करून दाखवेन आणि त्याने करून दाखवलं पहिल्याच चेंडूवर. अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडू आणि फलंदाज त्रिफलाचे. ओ ते स्लॉग केलेलं आहे. व्हॉट अ शॉट. मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. दुसरा फलंदाज बाद आपण पाहतोय. आता मात्र हॅट्रिकची संधी सतीश याला.
एफर्ट जो होता तो खूप चांगला होता संजयचा. ओव्हर द विकेट मरुआई दिवे संघ काही क्षण आता मात्र राहिलेले आहेत की मरुआई दिवे संघ सुपर 3 मध्ये पोहोचणार आहे. काल जय बजरंग कारिवली हा संघ सुपर 3 मध्ये पोहोचला होता. आज मरुआई दिवे हा संघ कन्फर्म या ठिकाणी होत आहे. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी 78 धावा केल्या तेव्हाच त्यांना कॉन्फिडन्स आला होता की सुपर 3 मध्ये आम्ही पोहोचू. मात्र आज चांगली फलंदाजी झालेली नाहीये नंदकिशोर खारबाव बी संघाची. आणि या स्पर्धेतील आजच्या दिवसातील हा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सतीश तयार होतोय. बघितलं त्याचं हे षटक मेडन विकेट पडतंय का? आजच्या दिवसातील हे एक महत्वाचं षटक असेल. आता मात्र उमेश यष्टीरक्षणासाठी येत आहेत यष्ट्यांच्या मागे. हे मात्र ड्राईव्ह केलेला आहे आणि नक्कीच अशा प्रकारे विजय संपादन होतोय मरुआई दिवे संघाचा. सुपर 3 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ. मेडन षटक फेकलेला आहे सतीशने. आई जोगेश्वरी 40 प्लस आयोजित आई जोगेश्वरी चषक 2024 मध्ये आजच्या दिवसात आपण पाहतोय मित्रांनो. हा दुसरा संघ मरुआई दिवे संघ सुपर 3 मध्ये पोहोचतोय. अभिनंदन अभिनंदन मरुआई स्पोर्ट दिवे अभिनंदन. प्रवीणजी गोंदले अभिनंदन. प्रवीण प्रदीप सतीश सर्वांचं खूप खूप अभिनंदन. संदीप पाटील हार्ड लक नंदकिशोर खारबाव बी खूप चांगला खेळ केला. आपण निराश होऊ नका. खरोखरच प्रेक्षकांना तुमचा खेळ